पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द करण्याची घोषणा केली आहे। भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष फील्ड मार्शल अयूब खान यांनी 1960 मध्ये या करारावर सही केली होती। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद शांततेने सोडवण्यासाठी हा करार करण्यात आला होता। अशात सध्या घडलेल्या घटनेनंतर सिंधू जल करार म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडलाय। भारत आणि पाकिस्तानमध्ये वाहणारी सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या सतलज, बियास, झेलम, रावी आणि चिनाब नदीचं पाणी दोन्ही देशात वाटून घेण्याच्या कराराला सिंधू जल करार म्हणतात। 19 सप्टेंबर 1960 साली जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला होता। या करारानुसार भारत हा पूर्वेकडील म्हणजेच रावी, सतलज आणि बियास नदींचं पाणी वापरतो, तर पश्चिमेकडील चिनाब, सिंधू आणि झेलम नद्यांचं पाणी पाकिस्तानला दिलं जातं। पाकिस्तानचं कृषी सिंचन 80% सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे। अशात भारतानं सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट निर्माण होणार। त्याचबरोबर याचा पाकिस्तानच्या शेतीवर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल। याचबरोबर पाकिस्तानमध्ये सिंधू नदीशी संबंधित अनेक जलविद्युत प्रकल्प सुरू आहे। अशात हा करार रद्द झाल्यानंतर हे प्रकल्प देखील ठप्प होतील। 1960 पासून ते आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक युद्ध झाले, मात्र भारताने कधीच या कराराचं उल्लंघन केलं नव्हतं। खरं तर कराराच्या वेळी असा नियम होता की फक्त दोन्ही देश मिळून एकत्रितपणे यामध्ये बदल करू शकतात। मात्र सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत या कराराला स्थगिती दिली आहे। भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तानची चांगलीच कोंडी होणार आहे। तुम्हाला काय वाटतंय? पहलगाममध्ये घडलेल्या घटनेनंतर भारत आणखीन काय कठोर निर्णय घेईल? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा, तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।